जालन्यामध्ये तरुणाची गोळी झाडून हत्या आहे। घाटी रुग्णालयात हा प्रकार घडलाय। घाटी रुग्णालय परिसरामध्ये दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 जणांकडून गोळीबार आहे। घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। आतापर्यंत काहीच सांगणं म्हणजे योग्य राहणार नाही। घटना घडली आहे, अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढचं सांगता येणार नाही। साधारण किती आरोपी होते आणि कशा प्रकारची घटना घडली? आता प्रायमा फेसी एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले 2 ते 3 2 असेल 2 किंवा 3 ॲज ऑफ नाऊ सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही। हा जो चरण आहे हा एकटा होता का कोणी युवक वगैरे? तो एकटा होता, त्याच्या मोटरसायकलवर होता। पुणे सायकल टूर आणि यामध्ये अपघात झालाय। डेक्कन भागात सायकल पट्टूचा अपघात झालेला आहे। एकामागून एक सायकल येऊन धडकलेल्या आहेत। अपघातानंतर जीवितहानीचं मात्र वृत्त नाही, पण सायकल पट्टूंमध्ये वादावादी झाली। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटलाय। सांगलीमध्ये नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू आहे। नर्सरीला लागलेल्या आगीमध्ये महिला होरपळली आहे। आगीच्या घटनेनंतर पतीचं मात्र पलायन आहे। महिलेचा आगीत होरपळून मृत्यू की घातपात या संदर्भात तपास केला जातोय। वर्ध्यामध्ये लाडक्या बहिणी लाभार्थ्यांची निकषांनुसार फेर तपासणी आता होणार आहे। महिला आणि बालविकास सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे। ई-केवायसीतील त्रुटींमुळे बंद लाभांची पुनर्पडताळणी सुरू होईल। अर्जातील एक चूक जरी असेल तरी ती दुरुस्त करण्याची लाभार्थ्यांना संधी मिळते। पुणे विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात येते। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी आहे। विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। रेल्वेच्या 3ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असेल। अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता हा मेगा ब्लॉक असणार आहे। काही लोकल मात्र विलंबानं या ठिकाणी धावतील, तर काही लोकल या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सातारामध्ये नक्षत्र महोत्सवाला आजपासून सुरुवात आहे। महोत्सवाचं उद्घाटन उदयनराजेंच्या हस्ते होणार आहे। नक्षत्र महोत्सवातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नांदेड दौऱ्यावर येत आहेत। हिंद दी चादर या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील। कार्यक्रमाच्या तयारीकरता मंत्री गिरीश महाजन नांदेडमध्ये आहेत। 24-25 जानेवारीला 2 दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।